नमस्कार. रावित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ह्या पार्टमध्ये उर्वरित माहिती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सरासरी जेवढ्या पण गरजेच्या वस्तू आहेत, मग तुमचं धान्य असो, भाजीपाला असो, फळ असो, औषधं असो, या सर्व गोष्टींना दुसऱ्या राज्यातून भाजीपाला असो, शेतातून, मी म्हणत नाही की ड्रायव्हरचं योगदान आहे. पहिला शेतकरी, मजूर, नंतर ड्रायव्हर. पण त्या गोष्टी शहरापर्यंत आणायला तुम्हाला ड्रायव्हरचीच गरज आहे. त्या तुमच्या घरपोच होतात, त्या सुद्धा ड्रायव्हरच्याच मदतीने होतात. तुमचं औषध असो, काही असो, घरातलं प्रत्येक गोष्ट पूर्वी. त्याच्यानंतर तुम्ही गावी तर गावी जाताना सुद्धा तुमच्या घरातून सामान वगैरे तुम्ही स्टेशनला जाता, तिथे पण ड्रायव्हरच पाहिजे. गावी स्टेशनला उतरून घरी जायचं असेल, तिथे सुद्धा तुम्हाला ड्रायव्हरची गरज आहे. रिक्षा, टॅक्सी, बस. एअरपोर्टला गेला, इथून सुद्धा तुम्हाला घरापासून तिथपर्यंत जायला टॅक्सी, रिक्षा, बस, ड्रायव्हरची गरज आहे. तुम्ही परदेशात गेला, तिथे एअरपोर्टला उतरून तुम्हाला इच्छित स्थळी जाण्यासाठी पुन्हा ड्रायव्हरची गरज आहे. म्हणजे ड्रायव्हर शिवाय कुठलं काम होणार नाही तुमच्या आयुष्यात. म्हणून मी पहिलं बोललो होतो पहिल्या व्हिडिओमध्ये, जिंदगी के साथ भी, आणि हा व्हिडिओ आहे जिंदगी के बाद भी. खरं ट्विस्ट तर मी आता शेवटी आहे. का माहित आहे का, ज्यावेळेला आता कित्येक शहरामध्ये ना, म्हणजे वयस्क लोक प्रत्येक आहे, सगळेच वयस्क होणार आहेत. माझं पण वय झालेलं आहे. आता लोकांना कधीही काहीही होतं. उदाहरणार्थ, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, चक्कर येते. डॉक्टर नंतर तुम्ही शोधणार, पहिलं वाहन शोधणार. बस, रिक्षा, टॅक्सी, जे पण काय मिळतंय की लवकरात लवकर तिथे पोचायचं आहे, म्हणजे तुम्ही वाहन शोधणार. तिथे तुम्हाला ड्रायव्हर पाहिजे. तो ड्रायव्हर पण ना आटोकाट प्रयत्न करणार तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाण्याचं. का तर एखादं त्यावेळेला ड्रायव्हर विचार करणार नाही, सिग्नल बिग्नल काही विचार करणार नाही. तो जीवाची पर्वा न करताना तो तिथे पोहोचवणार. आणि समजा भविष्यात कुणाचं एखादं हॉस्पिटलमध्ये निधन झालं, त्यावेळेला सुद्धा ते मयत घरी आणण्यासुद्धा ॲम्ब्युलन्स लागते, तिथे सुद्धा ड्रायव्हरच आला. आणि आता तर कित्येक ठिकाणी मयत घेऊन जायला सुद्धा ना ॲम्ब्युलन्स घेऊन जातात स्मशानभूमीत. आणि इथे हा शब्द येतो, मी बोललो ना, तो टॅगलाईन आहे LICची, जिंदगी के साथ भी. आणि तसंच इथे ड्रायव्हर शेवटी स्मशानात घेऊन जाताना जिंदगी के बाद भी. माझे काय गोष्टी जर चुकल्या असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण चुकीच्या कमेंट करू नका. पूर्ण व्हिडिओ पहिला तुम्ही बघा, नंतर माझे काय विचार जर चुकले असते तर नक्की कमेंटमध्ये सांगा.